हॅलो मैत्रिणींनो, वेलकम टू पार्ट 2. पार्ट फर्स्टमध्ये बघितलं आहे आपण भाजणी कशी बनवावी. आता पार्ट 2मध्ये बघणार आहोत चकली कशी बनवायची. चला तर मग आता सुरू करू. या ठिकाणी मी 1.5 किलो भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी मी अर्धा लिटर आणि त्यापेक्षा जास्त पाणी म्हणजे पाऊण लिटर पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी हे उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतर आपला जेवणाचा जो चमचा आहे मोठा तो भरून त्यात तेल टाकायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत ओवा, लाल तिखट, पांढरे तीळ आणि जिरे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ किती घालायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण हे चांगलं उकळवून घेतल्यानंतर यात भाजणीचं पीठ टाकून घेऊ आणि नंतर मिक्स करून अर्धा तास हे याची उकड काढण्यासाठी गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर आपण हे मिश्रण एका मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आहे. थोडंसं पाणी कमी पडलेलं असेल तर त्यात पाणी टाकून ते चांगला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. मी बघू शकता मी कशा प्रकारे पीठ तयार केलं आहे ते. आता चकली पात्राला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याला पाण्याने स्मूथ करून त्यामध्ये टाकायचं आहे आणि एक सुंदरशी गोल गरगरीत चकली तयार करून घ्यायची आहे आणि ती गरम तेलात सोडून मंद आचेवर तळायची आहे. तेल मंद आचेवरच गरम करायचं आहे आणि चकली गरम आचेवरच तळायची आहे. तर तयार आहे आपली कुरकुरीत खमंग चकली. थँक्यू.